जून महिन्यात काही प्रमाणात अंबाजोगाई तालुक्यात पाऊस झालेला आहे। त्यानंतर शेतकऱ्यांनी किती पेरणी केलेली आहे, पाऊस किती झालेला आहे याचीच माहिती आपण घेणार आहोत। आपण अंबाजोगाई येथील तालुका कृषी अधिकारी पवारसाहेब यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। काय सांगा सर, किती प्रमाणात पेरण्या झालेल्या आहेत आणि पाऊस कसा झालेला आहे अंबाजोगाई तालुक्यामध्ये? जूनमध्ये अंबाजोगाई तालुक्यामध्ये 99.1% पाऊस झाला होता। जुलैमध्ये आजपर्यंत 49.9% एवढाच पाऊस झालेला आहे। पण जून महिन्यामध्ये झालेल्या पावसाच्या ह्याच्याप्रमाणे अंबाजोगाई तालुक्यामध्ये आज तारखेपर्यंत 68% एवढ्या क्षेत्रावर पेरणी झालेली आहे। त्याच्यामध्ये 53,000 हेक्टर क्षेत्र हे पेरणीखाली आलेलं आहे आणि त्या 53,000 हेक्टर क्षेत्रातल्या 43,000 हेक्टर क्षेत्र हे सोयाबीनच्या पेरणीखाली गेलेलं आहे आणि दुसरं नंबर 2ला 2,000 हेक्टर क्षेत्रावर कापूस पिकाची लागवड झालेली आहे आणि 1,700 हेक्टर क्षेत्रावर तूर पिकाची लागवड झालेली आहे। अशा काही तक्रारी आल्या आहेत का की बोगस बियाणं लागलेलं आहे तालुक्यामध्ये? काय अशा तक्रारी शेतकऱ्यांच्या अशा काही तक्रारी आमच्याकडे प्राप्त झाल्या आहेत किंवा आमचं बियाणं पेरलं आहे पण आमचं बियाणं उगून आलं नाही। तर ह्या संदर्भामध्ये आपल्या तालुक्याची माननीय विभागीय कृषी अधिकारी अंबाजोगाई यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती आहे। त्याच्यामध्ये विद्यापीठाचे ॲग्रोनॉमिस्ट शास्त्रज्ञ आहेत, पंचायत समितीचे कृषी अधिकारी आणि आमच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाअंतर्गत जे गुण नियंत्रण अधिकारी यांची एक टीम आहे। तर ह्या टीमच्या माध्यमातून त्या आलेल्या प्राप्त तक्रारीची तातडीने शास्त्रज्ञाची वेळ घेऊन 2 ते 3 दिवसामध्ये त्यांचे क्षेत्र पाहणीचं काम सुरू आहे, जेणेकरून प्रत्यक्ष क्षेत्रावर जाऊन त्या तक्रारीची शहानिशा करणे आणि योग्य ते पुढील कारवाई करण्यासाठी सूचना दिलेल्या आहेत। पुढच्या सूचना काय असतील शेतकऱ्यांना? तुम्ही काय सूचना करताना आता आव्हान? अजूनही अंबाजोगाई तालुक्यामध्ये जवळपास 30 ते 35% क्षेत्र पेरणीखाली अजून राहिलेलं आहे। तर या माध्यमातून मी आपल्या माध्यमातून शेतकऱ्यांना आवाहन करू इच्छितो की शेतकऱ्यांनी पूर्ण चांगला पाऊस झाल्याशिवाय राहिलेल्या क्षेत्रावर पेरणी करू नये। आपल्याला कमीत कमी सलग 2 ते 3 दिवस जर आपल्याला 100 मिलीमीटरपर्यंतचा जर पाऊस झाला, ज्याच्यामध्ये जमिनीची ओल हे 9 इंचापर्यंत जर खाली गेली असेल तर आपण ते पेरणी करावी। कारण की आपण जर कमी ओलीवर आणि 2-3 बोटाच्या ओलीवर जर पेरणी केली तर बियाणे उगवून येऊन तिथंच बियाणे खराब होण्याची शक्यता जास्त राहतं। त्याच्यामध्ये आपल्याला फार मोठा आर्थिक फटका बियाण्याच्या आणि खताच्या बाबतीत स्वरूपात आपल्याला बसू शकतो। म्हणून राहिलेल्या ज्या शेतकऱ्यांची पेरणी अजून राहिली आहे तर त्यांनी पेरणीसाठी चांगला पाऊस पडेपर्यंत गडबड करू नये, एवढीच मी त्यांना आवाहन करू इच्छितो। सरांनी सांगितलं आहे की चांगला पाऊस पडल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नये आणि कुणाचं बियाण बोगस असेल तर आमच्याकडे संपर्क साधावा असे आव्हान आता तालुका कृषी अधिकारी पवार सरांनी केलेले आहे। दक्ष वार्तासाठी विकास वाघमारे, परळी, बीड।